मी लक्ष्मण बळ पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजकडून आज भंडारा येथील गव्हाळे काका यांच्या शेतात आलो आहे. यांनी पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचं संजीवनी फवारणी केलं असता. आपलं एक नाव सांगा. मी शेषराव देवराव गव्हाळे, भंडारज. माझं मौजा भंडारज येथे संत्र्याचं शेत आहे. त्या संत्र्याच्या पिकावर मी पूर्वी ॲग्रोचं संजीवनीचं 2 फवारणी केल्या. सुरुवातीची फवारणी मी पावसाचं प्रमाण थोडंसं सुरू झाल्याबरोबर केली आणि दुसरी जी फवारणी आहे ती मी 28 तारखेला केली. आजची तारीख किती आहे? आजची तारीख 5/7/2024. आज पुन्हा मी फवारणी करत आहे, पण ती फवारणी जी आहे हे त्याच्यावरच्या येणाऱ्या किडी ज्या आहेत त्या संदर्भात फवारणी आहे. तर आपण आता एक पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचं जे संजीवनी फवारणी केला आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय बदल जाणून आले दरवर्षी? मी आता दरवर्षी समजा पूर्वीचं संजीवनी वापरत आहो माझ्या शेतात निंबू संत्र्यासाठी. मागच्या वर्षी सुद्धा माझा बगीचा 7-8 वर्षापासून 1 रुपयाही देत नव्हता, पण मागच्या वर्षीपासून मी जे संजीवनी फवारणी करून राहिलो, मागच्या वर्षी मेहनत न करता मला माझ्या बगीच्यामध्ये मृग 12.25 लाख रुपये मिळाले. यावर्षी बगीचा समाधानकारक फुटल्यासारखं दिसत आहे आणि फ्लावरिंग सुद्धा चांगली आहे. बरं, बाकी शेतकऱ्यांना आपण काय सांगू इच्छिता की काय करायचं आता पुढचं नियोजन? बाकी शेतकऱ्यांनी संजीवनीचा वापर करायला पाहिजे आणि ते कसं आहे त्याचा जो फायदा आहे, आपण एकदम ऊंच्या भावाचे फवारण्या केल्यापेक्षा हे जर कमी रेट मधलं जर फवारणी केल्या गेलं आणि त्यांची क्वालिटी सुद्धा चांगली आहे त्याची औषधाची. माझ्या अनुभवावरून मला हे लक्षात आलं की कुठल्याही फवारणीसाठी संत्रा फळवर्गीय पिकं धरा किंवा आपल्या शेतीतल्या पिकासाठी जर त्याची फवारणी जर केली त्यांच्या मार्गदर्शनानुसार तर काही वाईट नाही आहे. फ्लावरिंगसाठी आणि पिकाला ग्रीप म्हणजे हिलिंग देण्यासाठी संजीवनी 1 नंबरचं प्रॉडक्ट आहे. दादा, आता आपण बाकी शेतकरी वगैरे आजूबाजूचे तुमच्या शेतापेक्षा आणि इतर फवारणी केल्यापेक्षा तुम्हाला दरवर्षीपेक्षा इथं या शेतात काय वेगळं वाटलं तुम्हाला? मी राजू कमीत कमी 200 झाडायले 1 लाख रुपये खर्च केला. पतली फुट आहे आमच्या याच्यात 200 झाडायले. तर इतक्यात आमचा सिजीच बगीचा आहे 200 झाडायचा. आम्ही 1 लाख रुपये खर्च केला रे, आमच्या बगीचात एवढी फूट नाही आहे. म्हणजे तुम्ही काय असं फवारणी केलं होतं? नाव नजरी नाही सांगायचं असं, पण तसं वेगळं फवारणी केलं होतं ना? हा, वेगळं केलं. त्याच्यामध्ये एवढे म्हणजे माग फोटो बोलावले होते शेपोर जे मारतात ते बोलावले होते, पण त्याचाही आम्हाला असर आला नाही. तुमचं पण आहे ना काही शेती? आम्ही पण फवारणी केलेली आहे दुसऱ्या औषधाची, परंतु भरपूर असे काही रिझल्ट मिळालेले नाहीत आतापर्यंत. शेतकरी मित्रांनो, यावर्षी पाहू शकता आपण की पावसाचं जे प्रमाण कमी जास्त झालंय, त्यामुळे बऱ्याचशा भागामध्ये संत्र्याचे फूट हे कमी जास्त प्रमाणात झाले. पण आपण जिथं जिथं हे संजीवनी फवारणी करण्यास दिलं होतं तर काही मध्यंतरी भागात निघून आलाय, काही नवतीमध्ये निघून आलाय आणि याचे रिझल्ट पण चांगले आहेत. शेतकऱ्यांनी आता आपले अनुभव पण शेअर केले.